नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आज जान्हवीचा बर्थडे असतो, पण घरात तिला कोणीच विश केलेलं नसतं. त्यामुळे तिची प्रचंड चिडचिड होत असते. त्यामुळे ती तिच्या खोलीत जाऊन बसते आणि तेवढ्यातच घरामध्ये जयंत येतो. जान्हवी रूममध्ये असल्यामुळे तिला माहीतच नसतं की घरी जयंत आलाय. रूममध्ये जाऊन ती रडू लागते, पण तिला काय आता सहन होत नाही. ती बोलते, मी आता बाहेर जाते आणि सगळ्यांवरती जोरात ओरडते आणि सगळ्यांना ओरडून सांगते की माझा बर्थडे आहे आणि तुम्ही मला कुणीच विश केलं नाही, सगळ्यांना रागवते. असं म्हणतच ती बाहेर येते आणि बोलते, दादा आज माझा बर्थडे आहे, पण आज मला कुणीच विश केलं नाही. माझा बर्थडे कुणीच लक्षात ठेवला नाही. एवढी मी तुम्हाला नावडती झाली आहे का? साधं सकाळपासून कुणी मला विश सुद्धा नाही केलेलं, विश्वाने सुद्धा नाही केलं. आणि ॲटलिस्ट जयंतने तरी मला विश करायला पाहिजे होतं. तो माझा होणारा नवरा आहे ना. एखादा नवरा असता तर सुंदर स्पॉटवरती फिरायला घेऊन गेला असता आणि म्हणाला असता, आय लव्ह यू जानू. आणि इतक्यातच व्यंकी तिला खुणवतो आणि बोलतो, समोर बघ, समोर कोण बसलंय ते. जान्हवी समोर पाहते तर काय, सोफ्यावरती जयंत बसलेला असतो आणि जयंतला बघून ती जीभच चावते. जयंत सुद्धा तिच्याकडे एकटक बघू लागतो आणि आता मात्र जान्हवीला हसावं, रडावं, काय करावं काहीच कळत नसतं. जान्हवी बोलते, सॉरी, मला माहीत नव्हतं तुम्ही इथे आलाय ते. आणि आता मात्र जयंत लक्ष्मीला हाक मारतो, आई जरा बाहेर या. लक्ष्मी तिचं किचनमधलं काम आवरते आणि बाहेर हॉलमध्ये येते. जयंत बोलतो, आई जर तुमची काय हरकत नसेल तर मी जान्हवीला बाहेर फिरायला घेऊन जाऊ का? तेव्हा लक्ष्मी बोलते, जावई बापू अहो काय विचारताय, आता जान्हवी तुमचीच आहे, तुम्ही बिनधास्त तिला घेऊन जा. तेव्हा जयंत जान्हवीला घेतो आणि फिरायला घेऊन जातो. तेव्हा जयंत तिला एका तलावावरती घेऊन जाणार आहे. तिथे ते मस्तपैकी बोटिंग करणार आहेत, मजा मस्ती करणार आहेत. इकडे आता ही भावना आनंदीच्या घरासमोर जाऊन उभी राहते. तिला काही एक करून आनंदीला सोडवायचं असतं. तसं ती आतमध्ये जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू लागते, पण गेटवरती असणारा वॉचमॅन तिला काय आतमध्ये सोडत नाही. कारण रवी आणि सुपर्णाने तशी ऑर्डरच दिलेली असते की आतमध्ये त्या भावनाला सोडायचं नाही. तिला काय करावं काहीच कळत नसतं. आणि तेवढ्यातच तिथे सिद्धू येतो. बोलतो, हाय मॅडम, मी तुमची काय मदत करू शकतो का? तेव्हा भावना बोलते, बघा मला तुमची आणि तुमच्या मदतीची काही गरज नाहीये, प्लीज तुम्ही इकडून निघून जा. तेव्हा सिद्धू बोलतो, मॅडम मी तुमची मदत केल्याशिवाय इकडून हलणार नाही. तेव्हा भावना बोलते, तुम्हाला माझी मदत करायची आहे ना, मला या बंगल्यात जायचं आहे, आता तुम्हीच सांगा कशी जाऊ. तेव्हा सिद्धू बोलतो, फक्त इतकंच थांबा. असं म्हणत असतो एक भली मोठी शिडी घेऊन येतो आणि तो कंपाऊंडच्या वॉलला लावतो आणि बोलतो, मॅम चढा, ही शिडी चढून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. असं म्हणत असतो शिडी पकडतो आणि भावना त्यावरून चढून आतमध्ये उतरते. तेव्हा आता ती आनंदीला वाचवू शकेल का, हे सगळं पाहणं रंजक ठरेल.